खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. मंडळी, खर तर गुहागरच्या या नमन लोककलेच्या परंपरेतल्या संकासुराबद्दल आणि शिमगोत्सवामध्ये सादर होणाऱ्या या लोककलेबद्दल खर तर देवखेळी नावाची वेबसिरीज आली होती. गुहागरचं नाव खराब केलं, संकासुराला वेगळ्या पद्धतीने दाखवलं. मंडळी, या वेब सिरीज मध्ये ज्या ज्या काही गोष्टी दाखवल्यात ना, त्या साफ चुकीच्या आणि खोट्या आहेत. खरं काय आहे हे पाहायचंय? चला तुम्हाला दाखवतो गुहागरचा शिमगा आणि संकासूर. मंडळी, आज आपण आलो आहोत गुहागर मधल्या वरवेली या गावी श्री हसराई देवीच्या मंदिरात.
आज आमच्या वरवेली गावची ग्राममध्ये होता. श्री हसलाई देवीचे खेळ आजपासून दुसऱ्या होळीला गाव भवनीला चाललेत आणि ते 8 दिवस भारची भवनी करून 1 तारखेला आपल्या आज मूळगावी परतणार आहेत. विशेष म्हणजे सांगायचं झालं तरी आपल्या ग्रामदेवतेचे संकासू जे आता काही 15-20 दिवसापूर्वी जे काही वेब सिरीजच्या माध्यमातून जे काही विपर्यास चाललेला आहे, तर त्या विषयावर आम्ही त्या प्रोड्युसर आणि जो काही रायटर आहे किंवा ती आणि कुणाला झिपायला काय विकलेले आहे, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आमच्या ग्रामदेवतेचे हे देव संकासूर म्हणून आम्ही देव पूजतो, त्याची खरी प्रथा आणि त्याची महती बघण्यासाठी ज्याने हा विपर्यास केलाय त्यांनी प्रत्यक्ष आपल्या ह्याच्यात यावं या खेळात आणि बघावं की आमचा संकासूर त्याची महिमा कशी वाचते आणि काय गाजते. तुम्ही काय पण लिहाल आणि त्या आमच्या ग्रामदेवतेच्या किंवा आमच्या देवांबद्दल विपर्यास तुम्ही मांडाल, ते आम्हाला सहन होणार नाही की आम्ही ते चालवून देणार नाही. किंबहुना आम्ही त्या सर्व वेब सिरीज बनवणाऱ्यांचा आज आम्ही या ग्रामदेवतेच्या देवाजवळच आम्ही त्यांचा निषेध करतोय. तुला माझ्या तर मंडळी, आताच आपण हसलाई देवीच्या मंदिरात झालेले रांजणेवाडीतले खेळे पाहिले. संकासूर, राधा आणि इतर सगळे खेळे मंडळींनी या ठिकाणी थाप मारली. खेळांची थाप म्हणतात. सो ही परंपरा आहे गावची. आत्ता कसं झालंय, आपण हे सगळे खेळ जेव्हा येत होते तेव्हा आपण त्यांच्या लहान मुलांना देखील सोबत आणलेले. म्हणजे कोणीतरी आजोबा होते, कोणीतरी नात होती, कोणीतरी नातू होता. सो त्यांचे हात धरून येणारी लहान मुलं पाहिली ना, तेव्हा एवढं मात्र जाणवतं की आपल्या ह्या परंपरेचं बीज खरं तर त्या मुलांमध्ये कुठेतरी रोवलं जात आहे. आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे. मंडळी, आता जी काही ती वेब सिरीज चालू आहे ना, ते खरंच एक म्हणतात ना, चुकीच्या पद्धतीने मांडणी केली गेलेली आहे. नक्कीच त्याबद्दल ग्रामस्थांचं देखील किती मनात रोष आहे किंवा किती चीड आहे हे तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच दिसलं असेल. ग्रामस्थांनी या वेब सिरीजचा नक्कीच निषेध केला आहे. त्यांचा तो राग आहे. कारण संकासुराला पूजणारं कोकण आहे आणि कोकणातली माणसं आहेत. फक्त शिमग्यापुरतं मर्यादित नाही, तर संकासूर खरं तर देव आहे. इथल्या माणसांचा देव आहे. संकासुराला कोकणचा राखणदारी काही मंडळी म्हणतात. सो पुराणात आख्यायिका वेगवेगळ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. वेदांमध्ये त्याचं महत्त्व देखील सांगितलं गेलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर देवखेळी या वेब सिरीज जी काय आहे त्याच्याबद्दल गावकऱ्यांचा निषेध देखील आपण दाखवला. त्याचबरोबर ही परंपरा कशी आहे, गावभोवनीला खेळे जेव्हा थाप मारून मंदिरातून बाहेर निघतात तेव्हा नक्की काय होतं, लोकांच्या मनातली ही जो काही आता जे वेब सिरीज बद्दलचा राग आहे तो नक्कीच आपण दाखवला. खरं तर ही चीड आहे ना, प्रत्येक कोकणकराला येते, प्रत्येक गुहागर करायला येणारच. कारण त्याच्यामध्ये गुहागरचं नाव देखील गोवलं गेलं आहे आणि त्याचबरोबर संकासुराचं जे काही एक वेगळ्या पद्धतीचं दाखवण्यात आलंय ते नक्कीच एक चीड येण्यासारखी गोष्ट आहे. आणि कसं आहे, शिमग्याच्या वेळी ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिमगोत्सवाला आहे ना गालबोट लागलं, एवढं मात्र खरं. असं मंडळी, चला देव बघून घेईल असं आपण म्हणूया. कारण आपण कोकणकर आहोत, त्याच्यामुळे देवाच्या चरणी आपण काय जे काही प्रार्थना करायची ती जोरात करूया आणि वेब सिरीज लवकरात लवकर बंद होईल हे आपण देवाकडे साकडं करूया. चला मंडळी, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आपण भेटूया शिमगोत्सवाच्या आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बघूया पुढे काय होतं. चला, आपण गुहागरमध्येच आहोत. एव्हा कोकण आपलंच असा.